कार्यक्रम यांनी नाही घेतला. आता 1 महिन्याचा वेळ घेतलाय त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केलं ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅजेट घेत नाहीत बघू. आणि झुंजावं लागणार आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवाला सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडे बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे. याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजे, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत, आपण आणखीन बलशाली होऊ. असं नाही आपल्याकडे ऊस आहे, फळबागा आहेत म्हणून आपण नोकरीवरच जाऊ नये किंवा आपण उच्च शिक्षण घेऊ नये असं असता कामा नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी त्या विचाराच्या बाहेर पडावं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, दिवस खूप वाईट येत असते, ते कधी सांगून येत नाहीत. लोक भ्रम निर्माण करणार आहेत, तुमच्याकडे भरपूर आहे. आणि मग आम्ही तेव्हाच फुगत होतो तसं म्हणलं की आम्ही पाटील सगळेच फुगीर आहेत. आम्ही कुणी म्हणलं तुला मोठा आहे हे कुणालाच मुजीत नाही. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायचं शिकवतात, आपण त्याच्या बाहेर पडावं. तुम्ही आता जेवढे श्रीमंत आहेत, तुमचे पोरं पुरी जर साहेब झाले, अधिकारी झाले, उच्च शिक्षणात गेलेत, याच्यापेक्षाही डबल श्रीमंत आणि प्रतिष्ठा वाढणार. आपली प्रतिष्ठाचा आलेख खाली जाऊ नये म्हणून आणखीन वेळ गेलेली नाही. आपण आता सावध व्हा सगळेजण. आपल्याकडे भरपूर आहे, त्याला आणखीन जॉईंट देण्यासाठी आरक्षण पदरात पाडून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ऐश आरामाचे दिवस आपल्या पुढच्या पिढीला आले पाहिजेत. त्यासाठी उन्हात खस्ता आपण खाऊ, जाळून सध्या पश्चिम महाराष्ट्रातले आपण लोक घेऊ, तेव्हा पुढची पिढी होईल. जेणेकरून आपल्यासाठी छत्रपती शिवरायांनी सगळं आयुष्य वाहून घेतलं. स्वतःचा एकुलता एक लेकरू छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा बलिदान याच्यामध्ये गेलं. शाहू महाराज साहेबांनी सुद्धा आपल्यासाठी झुंज दिली. तीच पुढे भूमिका आपल्याला ठेवावं लागणार आहे. आपल्याला पुढची पिढी सुधारण्यासाठी आपल्याला घर सोडावं लागणार आहे. आळशी बनून चालणार नाहीये. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्याला ती तेवत ठेवायचा असला तर आपल्याला सगळ्यांना घर सोडावं लागणार आहे. आपल्याला आळशी बनून चालणार नाही. हे माझं पश्चिम महाराष्ट्राला आव्हान आहे. ज्या दिवशी आव्हान केलं जाईल, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी कार्यक्रम सभा होणार आहे, त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातला माय माऊलीचा एक बी मराठा घरी नाही पाहिजे. कारण कल्याण तुम्हाला तुमच्या लेकराच्या आयुष्याचं करायचं हे लक्षात ठेवा. हो, त्यांनी मिनिट्स काढले होते त्यांच्या बैठकीचे. त्या मिनिट्स मध्ये त्यांनी प्रोसिडिंग पण दिला आपल्याला. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस, एसीबीसी हे सगळे विद्यार्थ्यांचे अधिसंख्या पद निर्माण करायचा विषय त्यांनी घेतलाय. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही ईडब्ल्यूएस मधले आणि एसीबीसीचे काही PSI DYSP पण झालेले 2014ला ते घरीच आहेत. आता ईडब्ल्यूएस मधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं. आणि हे 2 हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी. आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता, त्यांच्या निवडणुका आल्या होत्या मध्ये MPSCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकर शिकवलेत. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढे ढकलायचं सांगितलं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वय संपून गेले. म्हणजे तुमचं साधून घेतलं, पण MPSCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं. त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंग मध्ये ते पण घेतलंय. म्हणजे MPSCच्या पोरांना हे माहित नसल तर मी ते काल वाचलं, मलाही माहित नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकलेलं त्यांनी मला 2-3 दिवस झालं, पण सारखं मी दौऱ्यात होतो म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमी सुद्धा बाहेर जाते की MPSCच्या पोरांना सुद्धा 2 वर्षाची मुदत वाढ ते वाढून द्यायला लागलेत असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये घेतलंय. त्यांचे तसे तीव्रता आला, मिनिट्स आलेत त्याचे. फक्त मला वाचायला 2-4 दिवस लागले. त्यांनी 4-5 दिवस झाले ते टाकले. ते आज आपल्या माध्यमातून MPSCच्या पोरांना सांगतो की ते पण घ्यायला लागलेत. नाही घेतलं तर मी तुमच्यासाठी लढत. काही दिवसापूर्वी जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं, त्यावेळी काहीशी नाराजी तुम्ही व्यक्त केली होती की देखील त्यांनी बोलावं, आम्हाला सगळं कळावं एवढंच मी म्हटलं होतं. ते आता या
पुढे सगळं आता कळालंच आहे की काय चाललंय काय नाही. नेहमीच आता समन्वय राहील. आता घेतले आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतलाय. बघतील आता. आणि आपणही कोल्हापूर त्याचा हे पाठपुरावा केला पाहिजे. जर त्यांनी नाही घेतलं ना तर पश्चिम महाराष्ट्राला मध्य भाग कुठं येतोय. कुणाचं पेपर फुटे नीटचं पेपर फुटे हा. त्याच्यावर बरेच जण करतात ना, पण ते आता ते लयच खेळत उलटा सुलटा क्लास मुळे व्हायला लागला असं वाटतंय. पैसे कमायचे हाव, पोरांना शिक्षण खरं द्यायचं सोडून वेगळंच देत होते आणि इकडे दाखवायचं फक्त की आमच्या क्लासमध्ये आल्यावर पोर डॉक्टरच होतंय. मग गरिबांनी काय जोवर डॉक्टर होतं म्हणलं की दे त्याला, असं डॉक्टर करीत होता वाटत. पण आता पेपर तर दुसरे घ्यावाच लागते ना राव. समजा तुम्ही म्हणतात पोराचा लॉस होईल, तुम्हीच होते का? लय झाडून उभारून टोला आणला हो तुम्ही. पण ते पोरांचे पेपर नाही घेतल्यावर लॉसच होईल ना. पहिले पेपर तसे आहेत मग फुटलेले, नवीनच घ्यावे लागणार आहेत. फक्त आता पेपर फुटू देऊ नका याची काळजी मात्र आता सरकारने घेतली पाहिजे, पोरांनी सुद्धा घेतली पाहिजे. चलो, धन्यवाद.